तुम्ही पहिल्यांदा जर दुबईला किंवा गल्फच्या देशामध्ये कामाला येत असाल आणि तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचा इंजिनियर महाराष्ट्रीयन आहे, तुमचा सुपरवायझर महाराष्ट्रीयन आहे, तुमचा फोरमॅन महाराष्ट्रीयन आहे, तुमचा ड्रायव्हर आहे तो महाराष्ट्रीयन आहे, तर तुम्हाला असं वाटेल की आपल्याला अबलूक वाटेल की आपल्याला आपला मराठी माणूस मिळाला, आपल्याला आपल्या भाषा बोलणारा माणूस मिळाला, म्हणजे आपल्यासाठी काही ना काहीतरी करील. परंतु आपला माणूस आणि बाहेरच्या राज्याचा माणूस, तर ह्या दोघांमधला मी तुम्हाला आज अंतर सांगणार आहे की कृपया करून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावांनो, हा व्हिडिओ आहे युएचा, याला तुम्ही दुबई म्हणून ओळखता. मी आहे दुबईला कामाला 9 वर्षापासून. 9 वर्षाचा जो काही अनुभव असतो तो तुम्हाला मी सांगत असतो. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला जर बघत असेल भावांनो, तर कृपया करून फॉलो करा. फॉलो केल्या पैसे मिळत नाही. तर तुम्हाला असं वाटेल की तुमचा सुपरवायझर, तुमचा इंजिनियर, तुमचा गावाचा आहे, तुमचा मराठी माणूस आहे, तुमच्या भाषा बोलणार आहे, तो तुम्हाला कधीच मदत करणार नाही. तो तुम्हाला फक्त एवढं करील, तुम्हाला कसं खाली वळता येईल तो एक हाच प्रयत्न करील. तुम्हाला असं वाटत असेल की आमचा इंजिनियर आमच्या गावाच्या जवळचा आहे तर आमच्यासाठी खूप मदत करीन, आमच्यासाठी काहीतरी करील, परंतु तो तुम्हाला काहीच करणार नाही. तो तुमची ना पगार वाढवणार, ना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे घ्यायचं असेल, तुम्हाला कंपनीचे काही पेपर लागतात, जर तुमचा विजा बाहेरच्या दुसऱ्या स्टेटचा असला तर तुम्हाला असं वाटेल की तो आपल्याला पेपर वगैरे देईल, आपला माणूस आहे म्हणून, परंतु तो तुम्हाला कधीच मदत करणार नाही. कारण की माझ्यासोबत भरपूर असं काही वेळा झालेलं आहे. माझ्या कंपनीमध्ये पण आपले महाराष्ट्रीयन भरपूर स्टाफ होते, परंतु त्याने कधीच मला मदत केली नाही. त्याने फक्त एकच बघितलं की मला खाली कसं वाढता येईल. माझ्यासोबत 2 वर्ष पहिलं असंच झालेलं. मध्ये माझा एक मॅनेजर होता, तो होता महाराष्ट्रीयन, तर मला मदत करायला पाहिजे होती, परंतु त्याने मला जवळपास ह्या दुबईचे 22,000 दिरहमची फाईन दिलेली. किती? 22,000 दिरहम, म्हणजे आताचे जवळपास ते झाले 5 ते 6 लाख रुपये होतात. बघा, आपल्या माणसानं ही फाईन दिलेली मला. आणि जर त्याच्या हातामध्ये एवढं होतं, म्हणजे तो मी त्याला म्हणतो की सर माझ्याकडनं चुकी झालेली, की मला माफ करा, काहीतरी याच्यातनं काहीतरी मार्ग काढा, परंतु त्यानं सांगितलेलं की याच्यामध्ये काहीही मार्ग निघत नाही, तुला ही फाईन भरावंच लागेल. आता ही फाईन कसली होती एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. त्या व्यक्तीनं मला फाईनचं काहीतरी असं सांगितलेलं, माहिती नाही ती फाईन खरी होती का खोटी होती, परंतु त्यानं मला त्यावेळी खूप हरासमेंट केलं. म्हणजे मला एकदम रडायला येत होतो त्यावेळी. मला असं वाटत होतं की यार, आपला माणूस आपल्यासोबत असं कसं करू शकतो. परंतु बघा, आणि दुसरी बाजू इकडे अशी आहे, इकडे तमिळनाडू आणि केरळाचे लोक आहेत. ते लोक, जर तुम्ही छोट्या गावात जर आलात ना, तमिळनाडू आणि केरळाचे लोक, तर त्यांचे माणसं, त्यांच्या मॅनेजर, इंजिनियर इकडे भरपूर आहे. कंपनीमध्ये जर तुम्ही गेलात ना, कुठल्या पण ऑफिसमध्ये सगळ्यात जास्त स्टाफ तुम्हाला मिळणार आहे केरळ आणि तमिळनाडूचा. जर त्यांचा एखादा ऑफिस बॉय जरी असला, त्यांचा एखादा छोटा कामगार जरी असला, त्यांचा माणूस एखादा इलेक्ट्रिशियन जरी असला, तर त्याला कसं पुढं नेता येईल, ते लोकांचा पहिला फोकस तो असतो. ते लोक लगेच आपली भाषेमध्ये बोलणार आणि लगेच त्याला पुढे घेऊन जाणार. उदाहरणार्थ समजा, जर पगार वाढायची असली तर मला 200 धरम वाढेल, आणि केरळ तमिळनाडूचा माणूस असला ना तर 500 धरम वाढेल. त्याचं लगेच ट्रेड पण वाढेल आणि आम्ही जिथं आहे तिथेच राहणार. आणि आपल्याला असं वाटतं की आपला मराठी माणूस आहे बसलेला, आपला इंजिनियर आहे, आपला सुपरवायझर आहे, तो आपल्यासाठी काहीतरी करेल, परंतु तो काहीही करणार नाही. तो तुम्हाला बघेल, तुम्हाला टर्मिनेट कसं करायचं, तुम्हाला लाथ मारून कसं कंपनीतनं काढायचं, त्याचा पहिला फोकस तोच राहणार आहे. मी असंच बोलत नाही आहे, असंच व्हिडिओ बनवत नाही आहे. 9 वर्षाचा अनुभव आहे. 9 वर्षापासून ह्या कंपनीमध्ये बघितले. भरपूर मराठी माणसं कंपनीमध्ये होते. भरपूर आपल्या इंजिनियरला मी भरपूर रिक्वेस्ट केलेली की आमचे 2 माणसाचा विजा काढ, ITI आहे, डिप्लोमा आहे, सगळं आहे, 2 माणसाचा विजा काढ, 2 माणसाला तरी आपल्या कंपनीमध्ये बोलव फ्रीमध्ये. परंतु असं त्या लोकांनी कधीच मदत नाही केली. आणि त्या ठिकाणी जर दुसरा केरळाचा माणूस असला आणि जर ते बोलले ना की आपल्या माणसं आहेत, 5 कंपनीचे विजे काढा, लगेच 5 कंपनीचे विजे काढणार, त्यांची पगार पण चांगली लावणार. जर तुम्हाला 2,000 पगार देत असेल तर त्यांना 3,000 धरम पगारवरती ते आणणार आणि त्यांना पुढे कसं जाता येईल ते फोकस ते करणार. जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना ही गोष्ट माझी, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी असंच काही व्हिडिओ बनवतोय, तुमचा एखादा कोणी मित्र, कोणी नातेवाईक जर गल्फच्या देशामध्ये जर असेल तर तुम्ही त्यांना फोन करून विचारा इथे केरळ आणि तमिळनाडूचे लोक इथे कसे असतात आणि आपला मराठी माणूस कसा असतो. तर जर तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेलात आणि तिथे जर तुम्हाला भेटला मराठी माणूस, तर तुम्हाला कसं वाटेल की आता म्हणजे आपलाच माणूस आहे, मला ह्या इंटरव्ह्यूमध्ये पास करील आणि मला लगेच काम मिळेल. परत मला येडेवाकडे प्रश्न विचारणार, तुम्हाला येडेवाकडे तुमचा इंटरव्ह्यू घेणार, एकदम टफवालं टेक्निशियनचा इंटरव्ह्यू आहे तर तुमचा इंजिनियरचा इंटरव्ह्यू घेणार आणि तुम्हाला फेल करणार. त्या ठिकाणी जर केरळ आणि तमिळनाडूचा माणूस असला, इंटरव्ह्यू गेला खड्ड्यामध्ये, ते फक्त आपल्या भाषेमध्ये बोलणार, जेवण केलं का, हे केलं का, आपलं लागलं काही बोलणार, ते लोक लगेच पास, लगेच पगार चांगली. हा अनुभव आहे. माझे काही भरपूर मराठी माणसं आहेत,
भरपूर माझे पण काही जवळचे लोक होते, मी त्यांच्यासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे आपल्या मराठी माणसापाशी, परंतु त्यांचा एकही रिप्लाय नाही, त्याने कधीच पास केलं नाही. तर भावांनो, हे जाणून बुजून काही मी व्हिडिओ बनत नाही आहे, जे काही मी बघितलं मी ते सांगतोय, बाकी पुऱ्या मराठी माणसाबद्दल मी काही बोलत नाही आहे. तर भावांनो, जर कोणाचं मन दुखलं असेल तर कृपया करून मला क्षमा करा. आणि जर ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही मला कमेंटमध्ये काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. बाकी तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच मला कळवा. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला जर फॉलो केलं नसेल तर भावना फॉलो नक्की करा. काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, बाकी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.